हाय हॅलो नमस्कार, कल्पना कंगी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मोत्यामध्ये घालून गोंडा तयार करून घेणार आहोत। लागणारे साहित्य हे मणे आहेत आणि अशा प्रकारे दोरा तयार करून घेतले मी 110 आहेत, याचे डबल होतात आणि असे रिलीज लागतात गुलाबी आणि ग्रीनमध्ये बांधण्यासाठी जरी आणि मण्या चिकवण्यासाठी फॅब्रिक ग्लू आणि जरीचा गाठ बांधण्यासाठी सुई लागतं। अशा प्रकारे 2 सुया आहेत माझ्याकडे। फायनली आता आपण गोंड्या बांधून घेणार आहोत। अशा प्रकारे मी दोरा घातलेले आहे मध्ये। आता जरी दोऱ्याने ह्याला सेट करून घ्यायचं आहे, नॉट बांधून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे। 2 ते 3 पिळ्या घालून एक विड्या बांधून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने एक विड्या बांधून घेतल्यावर एकदम टाईट करायचं आहे याला। आता एक मणी घ्यायचा आहे, त्याला चांगल्या प्रकारे फॅब्रिक ग्लू लावायचा आहे आणि मधल्या बाजूला त्याला मण्याला घालायचा आहे। त्यानंतर मागणं सुई टोचायचं आहे आणि 2 ते 3 वेळा असे राऊंड मारायचे आहे त्याचे आणि 2 वेळा विड्या ह्याची चांगल्या प्रकारे टाईट बांधून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि विड्याच्या मधून सुईला बाहेर काढायचं आहे। काढल्यानंतर योग्य अंतरावर त्याला कातरून घ्यायचं आहे आणि लेंथ बघून आपण गोंड्या सुद्धा कातरून घेणार आहोत अशा प्रकारे। आता गुलाबी गोंड्या बांधून घेणार आहे, लास्टचा आहे। याला सुद्धा आपण जरी दोऱ्याने नॉट बांधून घेणार आहोत। सावकाश चांगल्या पद्धतीने ह्याला तयार करून घ्यायचं आहे, नाहीतर गाठ पडू शकतो। माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला अजून कोणते नवीन डिझाईन बघायचे असेल तर कमेंट करा, मी त्यांच्यावर व्हिडिओ आणेन। आणि पुन्हा मोतीला चांगल्या प्रकारे फॅब्रिक ग्लू लावून मध्ये घालायचं आहे। घालून चांगल्या प्रकारे विड्या बांधून घ्यायचे त्याचे अशा प्रकारे। मागच्या साईडनं टोचून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा पीळ मारून 2 विड्या बांधल्या की संपलं। अशा प्रकारे छान असे गोंडे युनिक पद्धतीने तयार होतात आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान दिसत आहे। अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत। मागणं जरी दोरा काढायचा आहे सुईने टोचून। एवढं झालं की संपलं। जे कोणी नवीन शिकत असेल तरी त्यांनी कमेंट करा, एकदम सोप्या पद्धतीने शिकवायचे प्रयत्न मी करेन। बघा अशा पद्धतीने, कोणता मोठा नाही ना छोटा नाही, किती सुंदर दिसत आहे। आता साडीचा पुरा लुक दाखवणार आहे। अशा प्रकारे दिसतंय साडीचं लुक। थांबा अजून जवळनं दाखवते मी तुम्हाला। अशा प्रकारे खूप सुंदर दिसत आहे आणि योग्य अंतरावरच मी हे गोंडे बांधलेले आहेत। मिनी टसल्स असे सुद्धा म्हणतात ह्याला। बघा किती सुंदर दिसत आहे। थँक यू फॉर वॉचिंग।